स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान या देशात मांडलं आणि त्याच्यात पारदर्शकपणे लोकशाही टिकवण्यासाठी एक पारदर्शक पद्धतीने इलेक्शन आणि लोकांनी निवडून जावं आणि निवडून जाऊन संसदेमध्ये देश पुढे कसा चालेल त्याची निर्णय प्रक्रियेसाठी इलेक्शन ही प्रक्रिया सुरू झाली आणि त्याच्यामध्ये DSK मध्ये आपण असाल तरी एकच मत, तुम्हाला पण एकच मत, आपल्या कॅमेरामॅनला पण एकच मत आणि प्रधानमंत्र्यांना पण एकच. ही समतेची भाषा आणि भूमिका ही संविधानाच्या माध्यमातून सुरुवात झाली. अनेक वर्ष इलेक्शन पेपरवर व्हायची, बॅलेट पेपरवर. आता EVM मशीन झाली, त्याबद्दल मी काय फार बोलणार नाही, कारण का त्याच EVM मशीनवर मी 3 सोयीप्रमाणे विरोध किंवा सोयीप्रमाणे त्याचं समर्थन हे करणं माझं राजकारण नाही. आधी प्रचंड टीका करायची आणि नंतर आपली सोय आली की तीच गोष्ट आपल्याला प्रिय होईल. इतकी वैचारिक फ्लेक्सिबिलिटी माझ्यात नाही. काही लोकांमध्ये ती ताकद असते की बदल आत्मसात करण्यासाठी एक वेगळी ताकद लागते. पण मग त्या अशा ताकदीमध्ये जेवढा एवढे मोठे बदल होतात त्याच्यात काही बरे आणि वाईट कॉम्प्रोमाइज असतात. आणि मला असं वाटतं तत्व हे कुठे ना कुठेतरी महत्वाचे आहेत असं मला तरी वाटतं. आणि त्या राजकारणात आणि समाजकारणामध्ये पारदर्शकपणे हे इलेक्शन व्हावं आणि आपला विचार त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आजपासून आम्ही कामाला लागलो. आतापर्यंत जेव्हा जेव्हा प्रचार आणि प्रसार केला त्याच्यामध्ये आम्ही केलेली 5 वर्षातली कामं आणि पुढे आम्ही काय ध्येय धोरणं करणार ह्या दोन्हीची माहिती आम्ही तुम्हाला सगळ्यांना देत होतो. आता पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही तुमच्यासाठी काय करणार हेही ह्याच्याबद्दल मी माहिती तुम्हाला देईनच. पण 7 मेला बारामती लोकसभा मतदारसंघाच्या इलेक्शनला तुतारीच्या शेजारचं बटन तुम्ही का दाबावं हे मी खरं तर सांगण्यासाठी इथे आलेले आहे. माझं 3 वेळा देशामध्ये आपण काम पाहिलेलं आहे आणि माझे सगळे सोयरे तिथे मला मतदान करत नाही. दिल्लीमध्ये डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. आपण सगळे डेटामध्ये खूप काम करतात. आता माझा देशात खासदार म्हणून नंबर पहिला का येतो याचं कारण असं की डेटा सांगतो ती माहिती. डेटामध्ये काय काय असतं की खासदार किती वेळा पार्लमेंटमध्ये असतो, किती निर्णय प्रक्रियेमध्ये किंवा तिथे जो युक्तिवाद होतो त्याच्यामध्ये किती वेळा भाग घेतो, लोकसभा मतदारसंघात किती विकास कामं झालेली आहेत, किती बिलं म्हणजे आम्ही बिल जी असतात त्याच्यामध्ये किती सहभाग असतो, असे बरेच. म्हणजे जसं तुमच्या मुलांचं शाळेचं रिपोर्ट कार्ड येतं ना तसं खासदारांचं रिपोर्ट कार्ड असतं आणि त्या रिपोर्ट कार्डमध्ये तुमचा खासदार गेले 8 वर्ष देशात 1 नंबरला येतं. हे मी म्हणत नाही, ते भारतीय जनता पक्षाचे जे मंत्री आहेत ना ते हे करतात. तिथे माझा कोण सगळा सोयरा नाही मार्ग बसायला, तिथे डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. त्याच्यामुळे पूर्णपणे पार्लमेंटरी परफॉर्मन्समध्ये बॉक्स इज टिक्ड. संपर्क माझा मतदारसंघात हा असतो. मी 365 दिवस काय करते हे माझ्या सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर असतं. माझी मुलं आईला फोन करून शोधत नाही, ते फेसबुकवर जाऊन बघतात आई कुठे. त्यांना आत्ताही माहिती असेल की आई आपली DSK मध्ये भाषण करते. आणि जसे माझ्या मुलांना माहिती असतं तेवढीच ट्रान्सपेरन्सी माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराला माहिती असलं पाहिजे. कारण का माझी अकाउंटेबिलिटी ही तुम्हाला सगळ्यांना, कारण का मी तुमची लोकप्रतिनिधी. आणि लोक मी बघते भाषण करतात, आम्ही इतक्या वर्षात सुट्टी घेतली नाही, आम्ही हे केलं नाही ते. दिस इज व्हॉट पब्लिक लाईफ इज.
पब्लिक लाईफमध्ये तुम्हाला जे अधिकार आहेत ते आम्हाला नाही आहेत. तुम्हाला वीकेंडला महाबळेश्वरला जाता येतं, आम्हाला वीकेंडला महाबळेश्वरला जाता येतं. आम्ही फक्त प्रचार करायला महाबळेश्वरला जातो. तिथल्या आमदार खासदारांनी बोलवलं तर जायचं, प्रचार करायचा आणि परत यायचं. कारण का ही लोकशाहीमध्ये ह्या सगळ्या लोकांचं काय काम आहे ह्याच्यात कंप्लीट क्लॅरिटी. आणि 365 days 24/7 आम्ही लोकप्रतिनिधींनी त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे. माझ्यापेक्षा जास्त वेळ कोण देतं तर नगरसेवक देतात. कारण सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं. सत्ता ही कुठल्याही एका ठिकाणी केंद्रित राहिली ना तर ती कुठल्याही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट नाही. कारण का त्याचा गैरवापर होऊ शकतो. म्हणून त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. आणि म्हणून नगरसेवक, आमदार, खासदार अशी एक सिस्टम आपल्याकडे आहे. आणि ही सगळी पंचायत राजची सिस्टम कोणी केली तर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी तो मुद्दा मांडला. आणि त्यानंतर आज देशामध्ये सरपंचापासून प्रधानमंत्र्याच्या इलेक्शनपर्यंत, राष्ट्रपतीच्या इलेक्शनपर्यंत यंत्रणेने हा देश चालतो. आता प्रत्येक इलेक्शन प्रत्येकासाठी महत्त्वाचंच असतं. तर मी कॅन्डिडेट आहे. कॅन्डिडेटचं काम काय असतं की लोकांपर्यंत जाऊन आपली ध्येय धोरणं सांगा आणि आम्हाला मतदान का करावं, आमच्या विचाराला मतदान का करावं. आता मी फार कन्फ्यूज नसते. मी कधीच कन्फ्यूज नसते. कारण का मला आयुष्यात काय पाहिजे माझी फुल क्लॅरिटी. मी साडीच्या दुकानात पण कन्फ्यूज नसते. हे काय मला हेच पाहिजे. त्यामुळे मी स्वतः कन्फ्यूज नाही आहे माझ्या वैचारिक भूमिकेबद्दल. पण अनेक वेळा आज जो माझा विरोधक आहे त्याच्या वैचारिक भूमिकेबद्दल मला अनेक वेळा प्रश्न पडतात की ह्याचे विचारधारा नक्की कुठली आहे. या देशामध्ये एक लेफ्ट विंग आहे आणि एक राईट विंग आहे. मी क्लिअरली सेंटर ऑफ लेफ्ट आहे. आता त्यांच्यामध्ये संभ्रम अनेक गोष्टी. आता माझे सगळे विरोधक भ्रष्टाचारी आहेत का नाही हा एक मोठा प्रश्न आहे. या बाबतीत मी कन्फ्युज्ड आहे. आता तुम्ही कन्फ्युज आहात का नाही हे माझ्या भाषणानंतर मला कळलं. 2014 मध्ये ना खाऊंगा ना खाने दूंगा. हे फक्त एक मिनिट, हे रेकॉर्डिंगसाठी चाललंय ना? लाईव्ह लाईव्ह चाललंय. मग टेबल केव्हा दुसरं काही नाही का हे करायला? कारण का तो बिचारा फिरतोय. बरं मी राहू दे कारण का ते एको होतंय. नको राहू दे, मग राहू दे, मी ठेवते. पुढच्या वेळेस लाईव्ह करायचं असेल ना तेव्हा स्टँड किंवा काहीतरी ठेवा म्हणजे गैरसोय होणार नाही कुणाची. कारण का माईकमध्ये एको होतोय. तो ट्रायपॉडला राहील का माईक? कारण का एको होईल आवाज ह्याचा. हा एको होतो आवाज, त्याच्यामुळे तुम्हालाही ऐकू येणार नाही. तो लाईव्ह भाषण बघतोय त्यालाही नीट ऐकू येणार. थँक्यू व्हेरी मच. सॉरी अबाउट द मी आपल्याला सांगत होते की ना खाऊंगा ना खाने दूंगा. 2014 मध्ये सगळा भ्रष्टाचार झाला तो युपीएच्या सरकारने केला. आणि या देशामध्ये जे काय वाईट 70 वर्षात झालं ते आमच्यामुळे झालं असे आरोप आमच्यावर झाले. आम्ही बॅकफूटवर खेळलो. आणि एक देशामध्ये असं झालं होतं वातावरण की जे चुकलं ते 70 वर्षात चुकलं. आणि आता खूप मोठं परिवर्तन होणार आहे आणि पुढच्या 10 वर्षामध्ये सोन्याची जेजुरी होणार आहे. आणि त्या विश्वासाच्या नात्याने या देशाने एक वेगळ्या विचाराला मतदान केलं. भ्रष्टाचाराचे मोठे मोठे आरोप झाले. काही गोष्टींमध्ये काही लोकांना अटक झाली, काही लोकांच्या इन्क्वायऱ्या लागल्या. पण एक खूप इंटरेस्टिंग फॅक्ट त्याच्यात झाली की त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले ना त्याच्यात 2 कॅटेगरीज झाल्या. एक कॅटेगरी जी सातत्याने ज्यांच्यावर आरोप केले आणि ते भारतीय जनता पक्षात गेले नाहीत ते जेलमध्ये गेले. आणि ज्यांच्यावर आरोप केले आणि ते भारतीय जनता पक्षात गेले त्यांचे आरोप वॉशिंग मशीन करेक्ट आहे वॉशिंग मशीनमध्ये गेले. माझं वैयक्तिक भारतीय जनता पक्षाची लढाईच नाही. माझी वैयक्तिक कुणाशीच लढाई नाही. माझी वैचारिक लढाई त्यांच्यावर. कधीतरी खरं बोलावं. आपण प्रभू श्रीराम, मी नुसतं प्रभू श्रीराम म्हणत नाही, मी मर्यादा पुरुषोत्तम राम बोलले. तर मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेऊन जर माझ्या आईनी जे माझ्यावर संस्कार केले
त्यानंतर पार्लमेंटमध्ये मर्यादा पुरुषोत्तम राम, जसं मला आई शिकवलं तसं त्यानंतर सुषमा स्वराजांनी मला पार्लमेंटमध्ये शिकवलं. सुषमाजी जरी भारतीय जनता पक्षात असल्या तर अतिशय सुसंस्कृत राजकारणी, आणि हे संस्कार की विरोधक असला तरी त्याचा मान सन्मान केला पाहिजे, ही लोकशाही आहे, हे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला शिकवलं. कधीतरी त्यांची पुस्तकं, त्यांची भाषणं वाचा. आजही चव्हाण साहेब आणि मधु दंडवतेंची पुस्तकं वाचून आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करतो, मग आम्हाला बक्षीस मिळतं. तुम्ही गाईड वाचता ना पेपरला, परीक्षा बोर्डाची परीक्षा द्यायला गाईड असतं बरोबर, त्या गाईडचा अभ्यास करून वाटतात की नाही. तर माझी पार्लमेंटमधली भाषणं ही मधु दंडवते साहेब आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांची पार्लमेंटचे रेफरन्सेस घेऊन मी भाषण करते, कारण ते गुरु आहेत आमचे. आणि तो गुरुचं ऐकून वाचून तो विचार आत्मसात करून आम्ही पार्लमेंटमध्ये युक्तिवाद करतो. त्यामुळे पार्लमेंट इज अ व्हेरी सिरियस जॉब. हे दुर्दैव आहे की आज टेलिव्हिजन आणि मीडिया जेव्हा मी बघते तेव्हा लोकसभेचं इलेक्शन इतक्या हलक्यामध्ये घेतलं जात आहे की मला ॲक्च्युली वेदना होतं. म्हणलं अरे ह्याच्यासाठी नाही मी पार्लमेंटमध्ये झाले ना, मी लोकसभा ह्याच्यासाठी लढतच नाही आहे. मी कशासाठी लोकसभा लढते किंवा मतं मागते, ही पॉलिसी मेकिंगसाठी मागते. पॉलिसी मेकिंग इज माय कोर स्ट्रेंथ. तुम्ही माझं कुठलंही भाषण काढून बघा, मी वैयक्तिक टीका 15 वर्षात कुणावर केलेली आहे. मी फक्त विषयावर बोलते. आणि भारतीय जनता पक्षाचेही लोक गप्प बसून भाषण ऐकतात. आणि ह्या राज्यातल्या देशातल्या प्रत्येक केंद्रीय मंत्र्याचे मी जाहीर आभार मानते की ते जेव्हा उत्तर देतात बिलवर किंवा निर्णय प्रक्रियेत, ते आवर्जून माझं नाव घेऊन मी केलेल्या सूचनेचाही उल्लेख करतात. त्याच्यात कौतुकाची गोष्ट नाही, याच्यात टाळ्या नाही, म्हणजे विचारच नाही, कारण की लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये विरोधकाचं एक काम आहे आणि सत्तेत असलेल्या लोकांचं काम आहे. ट्रेजरी बेंच अँड ऑपोजिशन. ट्रेजरी बेंचनी त्यांना आपण सत्ता दिली आहे निर्णय घ्यायची, आणि आम्ही ऑपोजिशन म्हणून त्यातल्या ज्या गॅप्स आहेत, चुका आहेत, या सांगण्यासाठी तुम्ही आम्हाला पाठवता ना. आणि चुका म्हणजे काय वैयक्तिक चुका नाही आहेत त्या. पॉलिसी जर जास्ती चांगली झाली तर भलं तर आपलंच होणार आहे ना. म्हणजे मी तर कधी कधी म्हणते आम्ही इथून कशाला धार लावतो, त्यांनी आमचे सगळे इनपुट्स घेतले तर त्याचीच मतं वाढतील. खरं आहे की नाही. जर आम्ही पॉलिसी मेकिंगला चांगले इनपुट्स दिले तर आणखीन ते बिल चांगलं होईल आणि त्याच्यातून त्यांना इम्प्लिमेंट झाल्यावर त्यांनाच मतं पडतील. पण ह्या लोकशाहीमध्ये ह्या 10 वर्षामध्ये ते इनपुट्स घेतच नाहीत, त्याच्यामुळे ऐका अर्थी आमचं भलं झालं. याची 2 अतिशय सुंदर उदाहरणं मी तुम्हाला सांगते ज्याचा इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यात डायरेक्ट झालेला. आणि अशी 2 उदाहरणं म्हणजे पेटीएम आणि इलेक्टोरल बॉन्ड्स. मी दोन्हीला विरोध केला. आणि क्रिप्टो करन्सीचं कोणी आहे का नाही मला इथे माहिती नाही. भरपूर क्रिप्टोवाले आहेत, जॉईन द गँग. तुम्हाला आवडणार नाही माझं हे भाषण, पण मी क्रिप्टोला विरोध केला. यात मग 3 झाली कारणं आपली. आणि त्याचं मी का कारणं केली हेही मी तुम्हाला सांगेन. क्रिप्टो पटकन घेऊ कारण का तो छोटा विषय. क्रिप्टो करन्सी माझ्यासाठी खूप नवीन विषय होता. क्रिप्टो जगामध्येच पहिल्यांदा आली आणि क्रिप्टो करन्सी चांगली आहे वाईट आहे हे ते. आता मी काय ना इकॉनॉमिस्ट आहे ना फायनान्शियल एक्सपर्ट आहे, पण पार्लमेंटमध्ये दिवस अभ्यास करून भाषणं ऐकून त्याचा अभ्यास, आणि मला खूप चांगले बाकीचेही वक्ते ऐकायला मिळाले. त्याच्यामुळे ज्या सुप्रिया सुळेला फायनान्स वॉज नॉट हर कोर स्ट्रेंथ हॅज बिकम माय कोर स्ट्रेंथ. याचं कारण की ते फायनान्स म्हणजे डेबिट अँड क्रेडिट चार्टर्ड अकाउंटन्सीचं काम नाही आहे, ते इकॉनॉमिक्स अँड ॲनालिटिक्सचं काम. आणि क्रिप्टो करन्सी जेव्हा आली तेव्हा क्रिप्टो नक्की काय हेच कोणाला माहिती नव्हतं. डार्क नेट, आय एम हायली टेक्नॉलॉजी ड्रिव्हन, त्याच्यामुळे डार्क नेट काय, डार्क नेटमधून काय होऊ शकतं काय होऊ शकत नाही एवढं कळत होतं. दॅट्स नॉट रॉकेट सायन्स फॉर एनी ऑफ अस फॉर दॅट मॅटर. आणि क्रिप्टो करन्सी करताना पहिल्यांदा जेव्हा आम्ही क्रिप्टोच्या विरोधात बोललो एवढं मला ट्रोलिंग झालं काय विचारू नका. असे अनएज्युकेटेड खासदार गेले तर देशाचं वाटोळे कशाला पाहिजे असे खासदार, एवढं ट्रोलिंग. माझ्या टीमचा मेसेज आला तुम्ही कशाला क्रिप्टोच्या विरोधात बोलताय, भयंकर ट्रोलिंग. म्हटलं आर यू क्रेझी, मैं ट्रोलिंग से थोडी डरने वाली हो. मला माहिती आहे मी बरोबर भाषण करते. आणि क्रिप्टोचं एवढीच वॉर्निंग दिली पाहिजे, इट्स लाईक अ गॅम्बल. कारण का ते डार्क नेटमधून चाललं. रशियामध्ये कुठला तरी तिथून क्रिप्टोचा माणूस चालवतो आणि त्यानंतर भारत सरकारने क्रिप्टोला टॅक्स केलं 30%. मी विचारलं त्यांना की अहो जे लिगलच नाही आहे टेंडर, RBIच्या अंडर नाही आहे, हाऊ कॅन यू टॅक्स इट? यू आर टॅक्सिंग समथिंग विच
इज नॉट अ पार्ट ऑफ आवर सिस्टम. दॅट वॉज अ बिग जोक. आणि मी निर्मलाजींना जाऊन म्हणलं, अहो निर्मलाजी, यू कॅन नॉट टॅक्स क्रिप्टो. हे ऑन रेकॉर्ड माझं भाषण आहे पार्लमेंटला. ते झालं, आमचं ट्रोलिंग तर चालूच होतं आम्हाला. आणि त्याच्यानंतर 2 वर्षानंतर जे मी म्हणत होते तेच RBIने सांगितलं की क्रिप्टो, प्लीज बी केअरफुल, इट इज नॉट अ लीगल डॉक्युमेंट, सो थिंक बिफोर यू इन्व्हेस्ट इन क्रिप्टो करन्सी. करेक्ट? म्हणजे जी गोष्ट मी आधी बोलले होते, हे जे पॉलिसी मेकिंगमध्ये हे भारतीय जनता पक्षाने ऐकलं असतं तर मला हे भाषणच करता आलं नसतं. पण शेवटी हे भाषण विरोधक म्हणून नाही. या देशामध्ये असंख्य युवक आणि युवती आहेत जे क्रिप्टोमध्ये वाहत चालले होते आणि त्यांना हे करेक्टिव्ह मेजर आहे. इट्स ऑलमोस्ट लाईक गॅम्बलिंग. हे दिस इज माय जॉब ॲज अ पॉलिसी मेकर. मी क्रिप्टोच्या विरोधात नाही आहे, ते यंत्रणेच्या विरोधात आहे. बिकॉज इट इज नॉट सेफ. It's quick money. There is no quick money in this world. You have to work hard to earn, and if you don't have, quick comes, quick goes. This is the rule of this world. ये देश का नियम और कायदा है. इस देश का नहीं, दुनिया का व्यवहार आहे. त्याच्यामुळे क्रिप्टोचा झाला, मी प्रचंड विरोध केला होता त्याला. आणि मी त्यांना फक्त यंत्रणा लावायला डार्क नेटबद्दल बोल, पण तेव्हा डार्क नेट, AI, क्रिप्टो वॉज अ फार फेच ड्रीम फॉर एव्हरीबडी. तर यांना वाटतं ते काहीतरी बोलताय ते लोक. त्याच्यानंतर मी पेटीएमचं उदाहरण देते. डिमॉनिटायझेशन झालं, सगळ्यांना आनंद झाला. अरे बडे का पैसा गया, बरं झालं, ब्लॅक मनी गेले सगळे. मला खरं सांगा, डिमॉनिटायझेशनमध्ये किती नोटा परत आल्या, किती ब्लॅकचा पैसा सापडला, कुणाला तरी डेटा आहे का हो 8 वर्षापर्यंत? कॅश इन सर्क्युलेशन, याला सो मेनी फायनान्शियल एक्सपर्ट्स हिअर. आज देशामध्ये CIC किती आहे? इट इज द हायेस्ट एव्हर. आता मग कोणीतरी भारतीय जनता पक्षाचा फायनान्शियल एक्सपर्ट मला म्हणेल, अरे CICचं काय बोलताय, द साइज ऑफ द इकॉनॉमी इज इन्क्रीज, ऑब्वियसली कॅश इन सर्क्युलेशन विल इन्क्रीज. आय अग्री, यू आर राइट, बट दैट इज हाफ ट्रूथ. कैश इन सर्क्युलेशन बड़ा होगा तो फिर डिजिटल इंडिया का क्या हुआ? तो डिजिटल इंडिया का दैट बेस हैज टू इम्प्रूव, नॉट कैश का बेस. फिर कैश आया कहाँ से? आपने छापा तभी तो आया ना. अभी रेट जो हो रहे, एवढ्या रेट्स होता. जर कॅश, मावशी मला तुम्ही सांगा, जर डिमॉनिटाईज झाले, सगळ्या नोटा सरकारने घेतल्या, लिमिटमध्ये छापल्या, मग रेडमध्ये एवढी कॅश सापडते कशी? आली कुठून या नोटा? जर सगळंच आपण पेटीएमवर करतोय, पण नोटा कमी झाल्या पाहिजेत ना या देशात. मग काळा पैसा आणि भ्रष्टाचार कमी कसा झाला? ना खाऊंगा ना खाने दूंगा क्या हुआ? ज्याच्यासाठी तुम्ही आमच्या विरोधात मतदान केलं, भ्रष्टाचाराच्या विरोधात मतदान केलं, तर मग भ्रष्टाचाराचं काय झालं? सिंपल एक्झाम्पल, पेटीएम. मी पार्लमेंटमध्ये 10 वेळा पेटीएमच्या विरोधात, मी पेटीएम वैयक्तिकच्या विरोधात बोलत नव्हते. ती ॲप, तो एक चायनीज ॲप आहे. त्याच्यात आपला सगळा डेटा, कुमार भाऊ तुमचा KYC, हे सगळं आता इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पण नाही कोणाकडे. करेक्ट? खूप इथे टेक्नोक्रॅट्स आहेत. प्लीज सांगा माझं भाषण चुकत असेल तर. मॅम, देयर इज अ डिफरन्स बिटवीन पेटीएम बँक वर्सेस आता पेटीएम ॲप. सो पेटीएम ॲप इज अ UPI ॲप. करेक्ट. जसं आपण ट्रान्सफर करतो नॉर्मल, इट इज जस्ट लाईक गुगल पे. पेटीएम बँक ज्याच्यावर आता बंदी घातली, पेटीएम बँक्स इज ऑल टुगेदर डिफरंट एंटिटी. इट इज सिमिलर, मॅम जस्ट लिसन. So Paytm Banks is similar to the Airtel Payments Bank. Okay, all the leading mobile companies and even some of the FMCGs are into Paytm Banks. मग त्यांच्या ज्या बँकिंग्स आहेत त्याच्यावर KYC रेग्युलेशन, नॉन फॉलोइंग ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स दॅट हॅव बीन एस्टॅब्लिश बाय सेबी. ओके, मग आता ते रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो केले नाही म्हणून त्या बँकेवर बंदी घातली आहे. आणि पेटीएम ॲप आपण वापरू शकतो. मग non-compliance of KYC, RBI and SEB altogether have strengthened it. No, I agree they strengthened it. But when we objected to it and said that this is a big gafla going on, they lost 27,000 crores that time in ATM. जेव्हा हे बँकिंग जेव्हा मान्यता दिली, आणि आमचं म्हणणं आहे की हे आय मीन इन्व्हेस्टमेंट बँकिंग. No, but we were objecting to this 2 years ago, including BJP members. 2021 मध्ये ते रूल अप्रूव्ह झाले. पण ते अप्लाय झाले ना, म्हणून तर त्यांच्या सीईओनी आता राजीनामा दिला की नाही पेटीएमच्या. जे रूल्स अँड रेग्युलेशन्स 2021 मध्ये ऍक्ट बनवताना अप्रूव्ह केले गेले ते ऍक्ट. सो फॉर एक्झाम्पल, इफ यू Correct. So when the rules were made, rules were universal. आज एअरटेल बँक
पेमेंट बँक चालू आहे, आज रिलायन्स पेमेंट बँक चालू आहे. ऑल द अदर लीडिंग ॲप्स आर वर्किंग फाईन. पेटीएम बँक हॅज नॉट बीन given permission further to do business because of non-compliant of KYC. आणि हे जे आपण पेटीएम बद्दल म्हटलं ना की चायनल इन्फॉर्मेशन केली आहे, that is not correct, ma'am. No, sure, please. I'm differing to you. Why? Please. Because Paytm is an Indian established company. I agree. 64% stake is of Indian-owned subsidiaries. Correct. The remaining 30% we are having investors. Correct. That investors, out of which only 6% are Chinese. Correct. And that too, it was. To admit there are these percentages. But it is there under any company. I agree with you. Huh. But along with India, if you listen to all speeches of people in power today, they are against China, is what they tell us. So even in the finance committee where BJP members are there, they also admit to what I am saying, and they agree with me that when this regulation was made, there was a flaw in it. That's why when the Paytm CEO resigned, I did not defend it. I am just putting a regulation in place. That regulations are made. There were gaps. That's why 27,000 crores was lost in that one day, and the Paytm chairman resigned. Did he not resign? नाही, त्यांनी resign केलं. Resign तर केलं ना मग. पण मग if everything was so flawed, if it was so perfect, then why did he resign? And what was RBI doing? Why did RBI object then? तेच सांगतोय ma'am मी की So then you are agreeing with what I am saying. that's what I'm trying to say की So you are agreeing with me. मी तेच सांगतोय मी तुम्हाला की जर कंपनी व्यवस्थित So he is agreeing with me कि compliances are not followed. तर त्याच्यामध्ये पेटीएम कंपनीमध्ये 27,000 करोड 27,000 करोड रुपये एका दिवशी क्रॅश झाले. कुणाचे पैसे गेले ते? 27,000 crores was lost on one day. Investors. Who are these investors? बट मॅम मार्केट अप अँड डाऊन होत राहतात. मार्केट कुणामुळे अप अँड डाऊन होत राहतात? त्यांच्यावर डोकं नाही. तुम्हाला कळलं पाहिजे की हे जेव्हा मार्केट अप अँड डाऊन होतात त्याला पॉलिसी डिपेंड होते. म्हणजे जेव्हा पॉलिसी क्रॅश होते, मार्केट डाऊन होतं, तेव्हा काँग्रेसचं वाईट. आणि जर पॉलिसी बाकी भारतीय जनता पक्षामुळे गेली तर मग सबसे ऐसा नहीं चलता. किसी मेरी और कंटिन्यूली नहीं हो सकता. तर आमच्या काळात पण मार्केट अप डाऊन झालं तर मी तुम्हाला उदाहरण देते. पेट्रोल डिझेलचा भाव. आय एम सो ग्लॅड वी हॅव गॉट इनटू दिस डिस्कशन. पेट्रोल डिझेलचा भाव मी तुम्हाला सांगते, जेव्हा वाढतो ना तेव्हा सरकार काय म्हणतं, कंपन्यांनी वाढवतो, आणि कमी करतात तेव्हा सरकार वाढवतं. असं कसं? बरोबर आहे. पेट्रोल डिझेलचा भाव येऊन मंत्री महोदय काय म्हणायचे की आम्ही मंत्री महोदय असं म्हणायचे की अहो डिझेलचा भाव वाढला, काय करू मी? रशियाच्या तेलचा इश्यू झाला, हे झालं ते झालं, आणि म्हणून त्या कंपनीने वाढवलं. बरोबर. आणि मग कमी केल्यावर या सरकारकडेच नाही पण ताई एक विचारायचं होतं खरंच की काल 2 रुपयांनी जो काही भाव कमी झाला, ऍक्च्युली खरंच ते लेमॅन पर्यंत त्याचा इम्पॅक्ट खरंच पोहोचत नाही. ऍब्सोल्युटली. म्हणजे एक ऑन एन ॲव्हरेज 1000 लिटर जर का मी वर्षाला पेट्रोल डिझेल यूज करत असेल तर मला 2,000 रुपयाचा फायदा झाला. करेक्ट. पण ऍक्च्युअल जो काही इम्पॅक्ट यायला पाहिजे की जे काही FMCG गुड्स आहेत, जे काही अन्न आहे, त्याच्यामध्ये तो इम्पॅक्ट यायला पाहिजे, तो ऍब्सोल्युटली होत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की भारतीय जनता पक्ष स्वतःला दूध का धुला हुआ म्हणते. इट इज नॉट दूध का धुला हुआ. भ्रष्टाचारी आहेत हा माझा आरोप आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीबरोबर माझी बसायची तयारी आहे की ते भ्रष्टाचारी आहेत का नाही. त्याचं कारण असं की अशोक चव्हाणांनी पैसे खाल्ले का नाही मला नाही माहिती. अशोक चव्हाणांनी भ्रष्टाचार केला का नाही याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. पण भारतीय जनता पक्षाने आरोप केला की नाही, काय सांगितलं त्यांनी, आणि आरोप किती सिरियस आहे बघा. विचार करून बघा की भारतीय जनता पक्षाने एक आरोप केला की अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी कोणाचे पैसे खाल्ले. दिस इज इव्हन मोर सिरियस. हे पेटीएम आणि क्रिप्टोपेक्षा अधिक सिरियस आहे. खूप क्रिटिकल आहे. कारण या देशामध्ये युद्धामध्ये जे शहीद झालेले लोक आहेत त्या शहीद
वीर झालेल्या वीर पत्नी आहेत त्यांच्यासाठी एक सोसायटी केली. त्या सोसायटीचे पैसे कोणी खाल्ले तर अशोक चव्हाण यांनी खाल्ले. हे मी म्हणत नाही, हा भारतीय जनता पक्ष म्हणते, मी नाही म्हणते. करेक्ट. मग जर वीर पत्नीचे ज्या मुलांनी आज DSK विश्वमध्ये तुम्ही सुखात राहताय तर हे सुखात कुणामुळे राहताय? कारण का बॉर्डरवर कोण ना कोणतरी लढतंय. करेक्ट. आज तुम्ही विकेटला मुलांना फिरवायला नेता, सिंहगडवर नेता. या हे जे युद्धामध्ये आपले जे सगळे वीर आहेत ते सगळे आज बॉर्डरवर आहेत. त्यांना विकेंड आहे का, त्यांना दिवाळी आहे का, त्यांना दसरा आहे का? संतोष चाकणकर किती वेळा पत्र घेऊन मिठाई घेऊन जातात दिवाळीला, दरवर्षी जाता की नाही? मग ते कोणी असतात का? तर ते नसतात. दे हॅव नो विकेंड, नो हॉलिडे, नो दिवाळी, दसरा, नथिंग. असे लोक जे शहीद होतात त्यांच्या वीर पत्नींसाठी बिल्डिंग बांधली, फ्लॅट त्यांचे होते. ते कोणी त्यांनी पैसे खाल्ले तर अशोक चव्हाणांनी. मी म्हणत नाही, हा हे भारतीय जनता पक्षाचा आरोप आहे, माझा नाही. अशोकराव प्लीज, मी आरोप करत नाही. गैरसमज नसावे, कारण मी नाही कुणावर आरोप करत आणि खोटं तर मी बोलतच नाही. पण त्याच्यासाठी जर अशोक चव्हाणांनी असं केलंय, हा आरोप आहे. गुरुवारी 4 वाजता निर्मलाजी, अतिशय सुसंस्कृत महिला, पण निर्मलाजींनी येऊन सांगितलं एक व्हाईट पेपर मी भ्रष्टाचारावर करते. तर त्यांनी तो ठेवला, त्याच्यात 1 नंबरवर आदर्श घोटाळा आहे, 1 नंबरवर. ही झाली गुरुवारची गोष्ट. शुक्रवारी 11 वाजता भारतीय जनता पक्ष, इथे कोण आहे काय झारखंडचं कोण राहतं इथे? झारखंडचे एक खासदार आहेत भारतीय जनता पक्षाने, त्यांनी हल्ला चढवला की सगळ्यात भ्रष्ट काँग्रेसमध्ये कोण आहे तर ते अशोक चव्हाण आहेत. मी म्हणत नाहीये, भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणतोय. हे झालं गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार झालं. आला सोमवारी प्रवेश झाला अशोक चव्हाणांचा भारतीय जनता पक्षात. मंगळवारी फॉर्म भरला आणि बुधवारी ते भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार झाले. मला प्रचार करून कळायला लागतंय जेव्हा मी भ्रष्टाचारी नाही. ज्यांच्यावर आरोप झाले ते आज विदाउट डुईंग, म्हणजे विदाउट लिफ्टिंग अ फिंगर खासदार झाले, आणि ते पण 5 नाही 6 वर्षासाठी. आता तुम्ही मला सांगितलं पाहिजे की हा भ्रष्टाचार, आय डोंट नो, माझा याच्याकडे उत्तर नाही याचं. आता अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत का नाही आय डोंट नो, पण याचं उत्तर भारतीय जनता पक्षाकडे आहे. इलेक्टोरल बॉन्ड्स, योगायोगाने आपण क्रिप्टोवर झालो. माझा 3rd पॉइंट, हिरो 3rd पॉइंट इज इलेक्टोरल बॉन्ड्स. So Alibaba and ANT have about put 7 lakhs and 7 crores in Paytm since 2015, and they're the largest Indian investors. I'm aware of this. Yes. Thank you. So I just wanted to show the data basically. Thank you. I'm so glad. Thank you very much. Thank you. आता बघा लोकांच्यातूनच येत आहे सपोर्ट. आय एम सो ग्लॅड. पण आता मला सांगा, इलेक्टोरल बॉन्ड्सला सगळ्यात जास्ती विरोध कोणी केला? फ्लोअर ऑफ द हाऊसवर मी स्वतः, माझे अरुण जेटलींची वैयक्तिक संबंध अतिशय चांगले, पण मी अरुणजींना विनम्रपणे विनंती करत होते की आम्हाला समजावून सांगा इलेक्टोरल बॉन्ड्स काय. इलेक्टोरल बॉन्ड्स काय? तर तुम्ही म्हणाल आमचा काय संबंध? अरे तुमचा संबंध आहे इलेक्टोरल बॉन्डशी, कारण का तुमचा हा रस्ता आहे ना जो बनतो त्याचा कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्यांनी 10% दिलेत, हे या इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये प्रूव्ह झाले. आता तुम्ही म्हणाल कसं काय? इलेक्टोरल बॉन्ड्स काय? आपण 10 रुपये घ्यायचे, मी उदाहरण देते. 10 रुपये घ्यायचे, यांनी 1000 कोटी घेतले. चला तसं खरंच बोलूया सगळं. यांनी गेले बँकेत, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, तिथे गेले, तिथे इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये त्यांनी 1000 कोटी रुपयाचा बॉन्ड घेतला आणि तो एका राजकीय पक्षाला जाऊन दिला. करेक्ट? इट्स अ ट्रान्झॅक्शन की मी गेले 1000 कोटी रुपयाचे बॉन्ड घेतले आणि एका पक्षाला घेतले. आता मला सांगा, कुठली व्यक्ती इतकी दिलदार असेल की ती 1000 कोटी रुपये एका विचाराला देईल? दिले तर चांगलंच आहे, आम्हालाही दिले तर चांगलं आहे, पण क्विट प्रोको होणार नाही. आणि क्विट प्रोको शब्द मी नाही वापरलेला, माननीय सुप्रीम कोर्टाने वापरलाय की क्विट प्रोको ह्याच्यात आहे काय. मी कुणावरच आरोप करत नाही. मी ना क्रिप्टोमध्ये आरोप करते, ना पेटीएम मध्ये आरोप करते, ना अशोक चव्हाण करते, ना इलेक्टोरल बॉन्ड्स मध्ये मी भारतीय जनता पक्षावर हो आहेत ना, मी कुठे नाही म्हणते. आय अग्री विथ यू. सगळ्यांची चौकशी करा.
आय अग्री. अहो आम्हाला चॉईसच नव्हता. इट्स अ फॅक्ट. तुम्ही इन्क्वायरी करा ना आमच्या बॉन्ड्सची. माझी तयारी आहे. आणि मी का विरोध केला, कारण का आमचं म्हणणं होतं इट्स अ फॉर्म ऑफ करप्शन. आज ते झाल्यानंतर 1300 कोटी रुपये गॅमलिंगची कंपनी आहे. मी म्हणत नाहीये, मी जे वाचते तेच सांगते बाबा तुम्हाला. माझा आरोप नाही कुणावर. आणि आम्हाला जर इलेक्टोरल बॉन्ड्स घेतले नसते तर हेच सरकार आम्हाला सांगत होतं तुम्हाला पैसे घ्यायचा दुसरा काही मार्गच नाहीये. तर आम्हाला दुसरा मार्गच ठेवला नाही ना या पक्षांनी. आम्ही काय करणार. आणि मी अजिबात म्हणत नाही भारतीय जनता पक्षाने त्यांना क्विट प्रो. मी नाही म्हणत आहे, सुप्रीम कोर्ट म्हणते. मी थोडी म्हणते. मी मगासपासून सांगते क्विट प्रो को शब्द माझा नाही. हा क्विट प्रो को हा सुप्रीम कोर्टाचा शब्द आहे. आणि गॅमलिंग कंपनी 1300 कोटी रुपयाचे जर इलेक्टोरल बॉन्ड झाले, हा जुगार आहे. मान्य की नाही. हे पक्षाचा विषयच नाहीये. आपल्या मुलांना आपण काय म्हणतो, दारू सिगरेट जुगार इज अ नो नो आउट ऑफ द क्वेश्चन. काय घरात चर्चाच नाही, फोडून काढू तुला असले उद्योग केले तर. जर गॅमलिंगची कंपनी 1300 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड्स घेते, ते कुठे जातात. मी काय म्हणत नाही की ह्या पक्षाने आमच्या पक्षाची, तर मी तर म्हणते पारदर्शक. माझी पण करा पारदर्शकपणे इन्क्वायरी. आय एम अकाउंटेबल टू यू. माझी तर ऑन रेकॉर्ड तयारी आहे. सुप्रिया सुळे 24 तास काय करते, माझी बिलं काय. प्लीज सुप्रिया, माझे भारतीय जनता पक्षाचे दोस्त माझ्या ऑन रेकॉर्ड म्हणतात तो की सुप्रिया सुळे की सबसे बडी ताकद मेरी ईमानदारी आहे. म्हणून तर मी भाषण करू शकते. जर इमानदार नसते तर लढले असते का. मला पण टाकलं असतं आतमध्ये, नाही तर प्रवेश घेतला असता. दोनच चॉईस ना. इथे आत नाही तर प्रवेश. हे दुर्दैव आहे. आणि आम्हाला वाईट का वाटतं, कारण का मला भारतीय जनता पक्षाबद्दल आदर आणि प्रेम होता. मी सुषमाजींचं नाव घेतलं. माझ्या गुरु आहेत त्या पार्लमेंटमध्ये. वैचारिक भूमिका वेगळी, पण वैयक्तिक अरुण जेटली, सुषमाजी, अटलजींबद्दल आम्हाला आदरच आहे. आम्ही शिकलो पार्लमेंटमध्ये त्यांच्याकडून. गडकरीजी तर आहेच, विषयच नाही. त्यांना तर मी तर अश्विनी वैष्णवला पण थँक्यू म्हणते. कारण का अच्छा बोलणं सगळं वाईट नसतं. 70 वर्ष ते म्हणतात आम्ही काहीच केलं नाही, तसं नसतो. 10 वर्ष काही केलं नाही असं मी म्हणणार. ते माझं बाळगून भाषण होईल. तुम्ही म्हणणार तरी काय होईल 10 वर्ष काहीच असं होत नाही. प्रत्येक सरकार काही ना काही चांगलं करतच हो. असं काहीच नसतं की ह्यांनी सगळं वाईट केलं. 10 वर्ष काहीच केलं नाही असं मी कधीच म्हणणार नाही. कारण का माझ्याच लोकसभा मतदारसंघात सगळ्यात जास्त निधी गडकरी साहेबांनी रस्त्यासाठी दिला आहे. जाहीर आभार मानते. बहुत बडा दिल का नेता आहे वो. मी नेहमीच मानले. काल तुमच्या लोकशाहीचं पॉडकास्टिंग मी बघत होतो. कमलेशजी सुतारांबरोबर तुमचा ज्यावेळेस इंटरव्ह्यू चालू होता तेव्हा पण तुम्ही हा पॉईंट काढला होता गडकरीने. खरंच आहे. इट्स अ फॅक्ट. नो अप्रिशिएट नाही, जो सच है वो बोलना चाहिए यार. वी आर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह. त्याच्यामुळे तुम्ही जी पारदर्शकता अपेक्षित आहे ना, माझी तीच होती. कारण का मी ती ओरिजिनल बीजेपी वर विश्वास ठेवणारी आहे. हे 2.0चा आमचा प्रॉब्लेम आहे. आणि त्या कमलेश सुतारांच्या बरोबर ही वॉज मोर ऑफ पर्सनल दॅन द पॉलिटिकल. थँक्यू व्हेरी मच. हाच तर माझा आक्षेप आहे. थँक्यू सो मच. मी हेच तर विचारते. जयप्रकाश नारायणांनी क्रांती घडवली होती तेव्हा मी जनता पार्टीसाठी काम केलं. वा वा. बघा आम्हाला तेच अपेक्षित आहे की लोकांनी मला पॉलिसी बद्दल. कारण मला इतका आनंद आहे की आता क्रिप्टोवर, पेटीएमवर, इलेक्शन बॉन्ड्सवर आपण बोलला. हेच तर मला अपेक्षित आहे. कारण का मी तुमची लोकप्रतिनिधी आहे. इट्स माय जॉब. म्हणजे तुम्ही मला सांगितलं पाहिजे. आता तुम्ही कसं विचार. इट्स व्हेरी व्हॅलिड पॉईंट. इतका सुंदर पॉईंट आहे की तुम्हाला जर अयोग्य वाटत तर तुम्ही का घेतले इलेक्टोरल पॉईंट. यू आर ॲब्सोल्युटली राईट. हे तर आम्हाला अपेक्षित आहे लोकशाहीमध्ये. यू मस्ट चॅलेंज अस अँड मेक अस अकाउंटेबल. हेच तर राईट टू इन्फॉर्मेशन कशासाठी आणलं. तो प्रेशर जेव्हा होतं, जेव्हा तुम्हाला आठवतं अरविंद केजरीवालांनी एवढं मोठं आंदोलन केलं, त्याच्यात राईट टू इन्फॉर्मेशन का आणलं की तुम्हाला कळलं पाहिजे की कोण काय करतंय. अहो खरंच आहे, तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे की ह्या देशातून भ्रष्टाचार जो व्यक्ती काढेल ना त्याच्या मागे ड्रग्ज, भ्रष्टाचार. आपण सगळ्यांनी या बाबतीत आयडिओलॉजी बाजूला ठेवून, राजकीय मतभेद बाजूला ठेवून ड्रग्ज आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे. या मताची मी. जर ह्यांनी पण केलं ना की ड्रग्ज मुक्त. मी देवेंद्रजींना तर किती वेळा आवाहन केले की एक आई एक करेक्ट फाशी द्यायला पाहिजे. राईट, करेक्ट आहे. मी ड्रग्सच्या आय टोटली अग्री विथ यू. तर हेच तर मला अपेक्षित आहे. मला इतका आनंद वाटतोय की आपली पहिलीच सभा झाली आहे आणि त्याच्यात किती जिवंतपणा आहे. हीच तर लोकशाही आहे. याच्यासाठीच तर मी निवडून जाते दिल्लीला.
आणि मला हेच अकाउंटेबल अपेक्षित आहे की तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे की बाबा तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि लोकप्रतिनिधीचं काय काम आहे, पार्लमेंटमध्ये भाषण करायलाच पाठवता ना तुम्ही. हा युक्तिवाद जो तुम्ही केला हा मी नक्की मांडणार आहे आणि मी नक्की पुढच्या वेळेस हे भाषणात बोलणार आहे की हो मला पण मी जेव्हा इलेक्टोरल बॉन्ड्सला भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना करते तर एका व्यक्तीने माझ्या मतदारसंघात मला विचारलं की मग तुम्ही का बॉन्ड घेतला, विच इज ॲब्सोल्युटली राईट. इट इज जस्ट टू गुड. काहीच नाही हो केवाय. आता मी सांगते ना सुप्रीम कोर्टाचे आपण जाहीर आणि त्याच्यानंतर बरोबर कसं झालं की जून मध्ये टाकू, रिझल्ट 4 तारखेला आणि हे जून मध्ये आम्हाला सांगणार कोणी कोणाला दिले. असं होत नाही हो. पारदर्शक कोणी असू दे. माझं म्हणणं आहे की रूल्स आर मेड टू बी फॉलोड अँड सेम फॉर ऑल. तर आम्ही चूक केली, आम्हाला तुम्ही जी काय शिक्षा दिली पाहिजे. पण म्हणून मला अशोक चव्हाणांचं का दुःख वाटतं की अशोकजी यांनी भ्रष्टाचार केला का नाही याचं उत्तर खरंच माझ्याकडे नाही आहे. आणि जर केला असेल तर न खाऊंगा न खाने दूंगा हॅज टू बी अप्लाइड. आणि जर केला नसेल तर भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाण आणि काँग्रेस पक्षाचे त्यांनी माफी मागितली पाहिजे की सॉरी आम्ही तुमच्यावर खोटतो. हा आय अग्री विथ यू. दीज आर सेन्सिटिव्ह इश्यूज. त्या इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये पाकिस्तान कंपनीने पैसे दिले. बघा अरे काल आम्ही परवा ट्विट हेच चायनाने पण अहो बंद. हेच तर दुर्दैव आहे हो. त्याच्यामुळे 25 कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट पण दिलेत त्यांनी. हेच तर दुर्दैव आहे. माझं काय म्हणणं आहे की हे वैयक्तिक टीका डिजिटल इंडिया होत असेल तर मला आय एम सो टेक्नो सॅव्ही माय सेल्फ. वी आर ऑल टेक्नो सॅव्ही यार. वी आर नाउ ये छोडो हम लोग AI का सोच रहे हैं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं कर. त्यामुळे मी काय खोटे आरोप कुणावरही करत नाहीये. आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा. नाही ऊन लागायला लागलं महिलांना. वाजव